तर बघा आज वैष्णवीने केला वडापावचा बेत. तर बघा बटाटे उकडून घेतले आणि मसाला पण त्याचा तयार करून घेतला बघा. हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे असं मिक्सरमधनं त्याचं वाटण करून घेऊन कढईमध्ये असं त्याला तेलामध्ये टाकून जिरी मोहरी टाकून त्यामध्ये तिने ते बटाटा जे मॅश केला होता ना उकडून घेतलेला त्यामध्ये टाकून घेतला बघा. कारण बटाटे वडे करण्याची भाजी जी करतात ना ते करून घ्यायला लागली तिनं. मग म्हणलं चला आपण पण व्हिडिओ काढा. तिनं म्हणली तुम्हीच बोला आई म्हणली, मी काय बोलत नाही म्हणली, मी फक्त करते म्हणली. चवीनुसार मीठ टाकून घेतलं बघा आणि मसाला छान बटाट्यामध्ये परतून घेतली. थोडंसं बटाटा जास्ती झाला होता ना कढईमध्ये, मग तिनं धरून असं छान त्याला मॅश करून त्याची अशी भाजी थंड होऊ दिली आणि त्याचे असे चपट्या आकाराचे वडे करून घेतले बघा. मग तेलात कढईमध्ये गरम करायला ठेवली. मग झालं का नाही म्हणून टेस्ट करून बघत होती पीठ टाकून. हे बघा असे एक एक करून तिनं वडे सोडून घेतली आणि वडे तळताना अगदी खमंग असा वास सुटला होता बघा. खूपच छान केली होती. टेस्टला पण एकच नंबर झालते बघा. छान असं मंद आचेवर तळून घेतली आणि पाव पण मागवले होते बघा. मस्त असे ताजे ताजे पाव होते, असे बेकरीतले, म्हणजे घरचीच बेकरी असल्यामुळे ताजे ताजे पाव होते. वैष्णवीने वडा बनवला, मस्त असा बेत झाला बघा. आणि हिरव्या मिरच्या पण तळल्या होत्या. मग वैष्णवी, अस्मिता, मुलगा माझा शिवांश, मी असं मस्त आनंद घेतला बघा वडापावचा. या खायला. चॅनलला सबस्क्राईब करा.